तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी. मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. कारण खरा किडनॅपर मी शोधलाय. हो काय नाव काय त्याचं? त्याचं नाव सयाजी. सयाजी? माझी पक्की खात्री आहे की माझा ॲक्सिडेंट झाल्यावर मला त्या अंधाऱ्या कोठडीत तुम्हीच डांबून ठेवलं होतं. मान्य आहे. ते एक काम करा ना, जगाला बोबलून सांगा हा सयाजी चोर आहे, दगाबाज आहे. मग तो माणूस काय त्याचं नाव आहे, तू आल्यापासून आहे ना सगळं काही अघटित होत चाललंय. त्याचं काय? साहेब मला वाटतं त्यांनीच हे सगळं केलं असणार. मला ना 100% खात्री की हे त्याचंच कारस्थान आहे. आता त्याला संपून टाक आणि ह्या कानाचं त्या कानाला कळता कामा नये, लक्षात ठेव. नक्की साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि आज रात्रीच हे काम व्हायला पाहिजे. होईल ना? साहेब काम झालं मी तुम्हाला फोन करतो. गड येतो साहेब. यशस्वी हो. हॅलो, बोला. इन्स्पेक्टर आहेत का? नाहीत. कुठे गेलेत? का? कंप्लेंट करायची होती. कंप्लेंट कोणाविरुद्ध? ते आम्ही त्यांनाच सांगू. मग आज ते येणार नाहीत. कुठे गेलेत ते? ते एका सिक्रेट मिशनवरती गेले. आता हे विचारू नका सिक्रेट म्हणजे कुठे, कधी, काय, काहीही बोलणार नाही मी. आता मिशनच सिक्रेट आहे म्हटल्यानंतर तुम्हाला गुपित ठेवावंच लागेल ना. समजदार आहात. अनु, हा अगोच दिसतोय जरा. अगं सीमा, पोलीस इन्स्पेक्टर येईपर्यंत आपल्याला त्याच्याशी बोलावंच लागेल ना. काय बोलत होता तेवढा वेळ गुपचूप गुपचूप? ते सिक्रेट बोलत होतो. सिक्रेट काय म्हणजे खतरनाक प्लॅनिंग तर नाही ना तुमचा? हो असं काय म्हणताय तुम्ही? नाही. आम्ही ते आपलं साधी कंप्लेंट करायला आलो होतो. तुम्ही आमच्यावर नका हो संशय घेऊ. कंप्लेंट कशासाठी? अहो त्याचं काय झालं माहितीये का, आम्हा दोघींना ना एका गुंडाने मी सांगू का? काय झालं? किडनॅप केलं. आम्हा दोघींना ना एका गुंडाने किडनॅप केलं होतं. तुम्हाला दोघींना एका गुंडाने किडनॅप केलं? पण तुम्ही तर बाहेरच आहात. मी सांगते. काय झालं माहितीये का, आम्हा दोघींना एका गुंडाने किडनॅप केलं. मग मला त्याने सोडलं. ही माझी मैत्रीण सीमा, पण हिला मात्र त्याने ओलीस ठेवलं होतं. मग हिलाही सोडलं. आता आम्ही दोघी पण बाहेर आहोत, पण आमची अशी इच्छा आहे की त्या किडनॅपरला अटक व्हावी आणि त्याला जेलमध्ये टाकावं. हो. एवढा मोठा प्रकार तुमच्या बरोबर घडला आणि तरी तुम्ही दोघी सुखरूप आहात. कशाला वाद वाढवताय? अहो केस संपू द्या ना इथेच.
तुम्ही फक्त सल्ले देण्यासाठीच आहात की आमचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा आहात? नाही कसं आहे, तुमचं हे अपहरण नाट्य ऐकून जरा सल्ला द्यावासा वाटला. आणि फुकटचे सल्ले घ्यायला तुम्ही तरी का कंजूसपणा करताय ना? एवढा छान सल्ला दिलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. बरं सांगाल का साहेब कधी येणार आहेत ते? आज येणार नाही. मग अनु, चल निघूया आता. हा चल. सल्ले आवडले नाही वाटतं. हवालदार ना पोलीस स्टेशन मधला. आई, ए आई, हो काय ग? कसला एवढा विचार करतेस? काही नाही रे अक्षय. आई, तुझ्या डोळ्यात पाणी? तुला माझ्या रडण्यावरही आता विश्वास बसणार नाही हे मला माहिती आहे. आई अगं तसं काही नाहीये, पण तू माझ्या जागेवर असतास अक्षय तर तुला कळलं असतं रे. आई प्लीज, हे बघ, आज मी तुला खूप दिवसांनी इतकं इमोशनल होताना पाहिलंय. तसं बघायला गेलं तर मागे सुद्धा तू एकदा अशीच इमोशनल झाली होतीस, पण त्या गोष्टीचा मी तेव्हा इतका विचार केला नव्हता. अक्षय मला क्षमा कर. मी चुकले. जमेल तेवढा तुझा वापर करण्याचा प्रयत्न केला रे मी. आई अगं माफी कसली मागतेस? हे बघ, तुझ्या मनात माझ्याबद्दल जे काही गैरसमज होते ते सगळे आता दूर झाले, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. अक्षय इथून ना मी तुला कधीच पुढे त्रास देणार नाही रे. आई, मनस्विनी खरंच अक्षय मला माझ्या चुकांचं प्रायश्चित्त करायचंय रे. काय? आई, मला आज आज खूप बरं वाटलंय. तू मला क्षमा केलीस ना. अगं आई, तू कसली माफी मागतेस माझी? मी तुझ्यापेक्षा किती लहान आहे. माझ्याच हातनं काहीतरी चुका घडल्या असतील. खरं म्हणजे मीच तुझी माफी मागायला हवी. अक्षय त्या परमेश्वराचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. अगदी योग्य वेळी त्याने मला सुबुद्धी दिली रे. आई, आणि तू तू मला त्या माणसाचं नाव सांगणार होतीस. हो पण आई, त्या माणसाचं नाव मला सांग. कसं आहे अक्षय. नाही आई, या एवढ्या देशमुख इंडस्ट्रीजच्या मालकिणीला किडनॅप करणाऱ्या माणसाचं नाव मला कळलंच पाहिजे. आई, ते नाव सांग मला प्लीज. अक्षय सध्या माझ्याकडे पुरावे नाही आहेत, पण मी खात्रीपूर्वक सांगू शकते तो माणूस कोण होता ते. कोण होता तो आणि काय नाव काय त्याचं सांगशील का मला? सयाजी. काय? होय तोच आहे माझा किडनॅपर. मला वाटलंच होतं. माझी पक्की खात्री होती की हे कृत्य त्या सयाजीनीच केलेलं असणार आहे. त्या मायकल लोपिसने जेव्हा त्या सयाजीला पत्ता विचारला होता तेव्हाच माझी पक्की खात्री पटली होती की हे सगळं कृत्य त्या सयाजीनीच घडवून आणलेलं आहे. पण अक्षय माझ्याकडे सयाजी विरुद्ध पुरावे नाही आहेत. आई अगं, पुराव्यांची काळजी तू करू नकोस.
ते पुरावे कसे आणि कुठून शोधून काढायचे हा माझा प्रश्न आहे. आणि माझ्याकडे हे काम पार पाडू शकेल असा एक माणूस आहे. अक्षय, मी खूपदा तुझ्यावर रागावले रे. आई प्लीज, बघ आता रडण्याची काहीही गरज नाही. अक्षय, तुझी आजी नाशिकला आहे. तिला आपण नेहमी आपण खूप सुखात आहोत, मजेत आहोत अशी खोटीच बातमी सांगत आलो. पण आता खरंच असं वाटतं की सगळं कसं सुखाने समाधानाने चालत राहावं. आई तू कसलीही काळजी करू नकोस. यापुढे आपल्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित होईल, सगळं काही सुरळीत राहील. मग तर खूप बरं होईल रे. आता आपल्या सुखात फक्त एकच काटा राहिलाय, तो सयाजी. त्यालाही आता कसं उपटून फेकायचं हे मी पाहतो. ताई, ताई हे सगळं काय होऊन बसलं खरंच काहीच कळत नाहीये ग. अनु, तू कशाला एवढा विचार करतेयस? हे असं काही आपल्या बाबतीत होईल असा विचार सुद्धा केला नव्हता मी. अनु, ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात. हा सगळा नशिबाचा भाग आहे. पण असं का होतं? अनु, फक्त एखादी वाईट गोष्ट घडू नये म्हणून प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातात असतं. जे नशिबात लिहून ठेवलंय ते घडणारच. ताई अगं, पण हे सगळं आपल्याच नशिबात का व्हावं? कदाचित मागच्या जन्मीची काही कर्म असतील. ताई, आज मी पोलीस स्टेशनला गेले होते कशाला? कंप्लेंट करायला. मग केलीस का कंप्लेंट? नाही ग, इन्स्पेक्टरच नव्हते. मग अगं, ते कुठल्या तरी सिक्रेट मिशनवर गेले होते. सीमा होती माझ्याबरोबर. पण अगं, उद्या परत जावं लागेल तुला पोलीस स्टेशनला. ताई सॉरी, पण मी नितीन विरुद्ध सुद्धा कंप्लेंट करणार आहे. अनु, त्यात सॉरी कशाला म्हणतेस? उलट मी तर म्हणेन त्याच्या विरुद्ध एक नाही 10 कंप्लेंट्स करायला हव्यात. त्यांनी केलेल्या चुकांचं गांभीर्य त्याला कळायलाच हवं. अक्षय पण हेच म्हणत होता. त्याच्याविषयी एकही चांगला विचार करू शकत नाही आता मी. अगं पण अनु का त्यांनी तुम्हाला दोघींना किडनॅप केलं. आपल्या मेहुणीला किडनॅप करावं असा विचार तरी कसा करू शकतो तो? ताई, पण मला वाटतं की हे सगळं सयाजीचं कारस्थान असणार. कदाचित नितीनला याबद्दल काही माहिती सुद्धा नसेल. असं काही नाहीये अनु. हे सगळं त्या दोघांनी ठरवून अगदी व्यवस्थित प्लॅनिंग करून मगच केलं. तुला तर माहितीये ना, त्यांनी त्या सीमाला ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली. आता अशा माणसाला आपण गुन्हेगार नाही म्हणणार तर आणखी काय म्हणणार? ताई अगं, पण नाही अनु, त्याच्याविषयी मला आता अजिबात सिंपथी राहिली नाहीये. ताई, पण मला वाटतं की कदाचित तो वाईट नसेलही. तू का त्याची बाजू घेऊन बोलतेस अनु? हे बघ, मी त्याची बाजू घेऊन बोलत नाहीये. हे बघ अनु, एखादा माणूस किती चांगला आणि किती वाईट हे त्याच्या हेतूवर आणि स्वार्थावर अवलंबून असतं. तू म्हणतेस ते पटतंय मला. अगं पण अनु, त्यांनी जी काही वाईट कृत्य केली आहेत ना, त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. तू एक काम कर, तू उद्या पोलीस स्टेशनला जा आणि कंप्लेंट कर. हवं तर मी येते तुझ्या बरोबर. नाही, नको. तू उगाचच त्रास करून घेऊ नकोस. सीमा येणार आहे माझ्या बरोबर. अनु, अनु, अगं त्यांनी तुम्हाला दोघींना किडनॅप केलं. आपल्या मेहुणीला किडनॅप करावं असा विचार तरी कसा करू शकतो तो?
त्याला शिक्षा व्हायलाच हवी. अरे पण त्या परिस्थितीत तुझा राग स्वाभाविकच होता अक्षय. नाही पण आई मी घर सोडून निघून जाण्याबद्दल तुला जे काही बोललो होतो ते खरंच माझं चुकलं. मला माफ कर प्लीज. झालेल्या गोष्टींचा विचार करून स्वतःच्या जीवाला का त्रास करून घेतोयस तू अक्षय? आई तुला खरं सांगू, मला लहानपणी आईचं प्रेम मिळालं नाही, बाबांचंही प्रेम नाही मिळालं. आणि त्या आई वडिलांच्या प्रेमाची अपेक्षा मी तुझ्याकडनं केली होती. अक्षय, तुझ्यावर मी खूप अन्याय केलास बाळ. पण मला आज कळलं, तू हिरा आहेस हिरा. माझं नशीब थोर की तू मला माफ केलंस. आई अगं, तू माझी माफी मागतीयस हे माझ्या मनाला खरंच पटत नाही. आणि तुला सांगतो, तुझ्याविषयी भलतं चलतं कोणी काही बोललं तर ते मी खपवून घेतलेलं नाहीये आणि घेणारही नाही यापुढे. आपलं कुटुंब एकत्र नाही, पण तू एकट्याने सगळा बिझनेस खूप छान प्रकारे सांभाळलास. याचं कारण आई, मला बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं. करशील तू. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. आता तुझं आणि अनुचं लग्न थाटात झालं की मला मागे बघण्याची आवश्यकताच राहणार नाही. तू असाच पुढे चालत राहा आणि खूप मोठा माणूस हो. आई तू अजिबात काही काळजी करू नकोस. आता कुठलीही संकट आली तरी सुद्धा त्या संकटांना मी निर्भयपणे सामोरा जाईल. हे बघ, आता यापुढे काहीही अघटित घडणार नाही. सगळं काही सुरळीतपणे पार पडेल. आता फक्त त्या सयाजीला त्याच्या गुन्ह्यांची अद्दल तेवढी घडवायला हवी. मिळेल. आई मी तसं त्याला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी एकदाही माझं काही ऐकलेलं नाहीये. विनाशकाले विपरीत बुद्धी. असो. आज दिनकरण्याच्या माणसाची नीट विल्हेवाट लावली की माझ्यासमोर कसलीच अडचण राहणार नाही. अक्षयला मी असा संपवून टाकेन. पण त्याच्या आईने जबानी पलटवली, त्यासाठी मला काहीतरी आता वेगळा विचार करावा लागणार. सयाजीराव. अरे अक्षय, तू? हो मीच. आणि एवढं अचानक? हे बस. नाही, सयाजीराव, मी बसण्यासाठी आलेलो नाहीये. तुझं नेहमी असंच असतं रे. तू घोड्यावर येतो आणि घोड्यावरनं जातो. अरे आला काय गेला काय? बस जरा चार शब्द बोलूया. ये. सयाजीराव, तुमचा खेळ संपण्याची वेळ आली आता.
काय मला धमकायला आला काय? सयाजीराव, मला तुमचं हेच आवडत नाही हो. काय? सगळ्या गोष्टी करून सवरून नेहमी तुम्ही आपले नामा निराळे, नाही का? आणि तुमचं का नवीन नाही? मला बघितलं की काहीतरी नवीन आरोप माझ्यावर ठेवायचे. बरोबर आहे हो, शेवटी देशमुखांचे चिरंजीव ना तुम्ही. आम्हा गरिबांना तुम्ही असेच चिरडणार. सयाजीराव, तोंड सांभाळून बोला. तुम्हाला चिरडण्याचा आम्ही कधीच प्रयत्न केलेला नाहीये. आणि मुळात देशमुख कुटुंबाबद्दल एक शब्दही बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये, लक्षात ठेवा. हा, तुम्ही नेहमी असंच म्हणत आलात अक्षय देशमुख साहेब. मला सांगा, देशमुख इंडस्ट्रीज मध्ये पैशांची अफरातफर केली कोणी? टेंडर्स कोणी पळवले? आपल्या कामगारांच्या पगाराच्या कपातीची घोषणा कोणी केली? अहो, साधी गोष्ट, त्या नितीनला किती त्रास दिलात तुम्ही, याचा जरा काहीतरी विचार करायचा.